हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डेल्टा ट्युटोरियल्स पनवेल. मी ही खास प्लेलिस्ट घेऊन आलोय की पॉलिटिकल सायन्स बेसिक्स म्हणून. याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असावे लागतात, त्याच्यामध्ये 9th आणि 10th स्टँडर्डच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये जे काही तुम्ही शिकायला जाणार आहात ते शिकण्याआधी काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजेत. आणि बिकॉज दॅट those things are nothing but the foundational things to understand the content which is given in the syllabus of political science. So बघूया वन बाय वन. सगळ्यात पहिली व्हिडिओ मी आज आणली आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे हु इज सरपंच. आपण हा शब्द ऐकलेला असतो की गावामध्ये सरपंचांची निवड केली जाते, ती कशी होते किंवा सरपंच म्हणजे काय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज वी आर गोइंग टू अंडरस्टँड दिस इन डिटेल. सो बेसिकली you can see in this particular picture also a gram panchayat office has been shown. So सरपंच किंवा सरपंच हे अशी व्यक्ती आहे की जी गावाचे प्रमुख म्हणून ओळखली जाते. A सरपंच is directly or indirectly elected head of a ग्राम पंचायत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये विलेज काउन्सिल म्हणतो, विच इज ऍक्टिंग ॲज अ प्रायमरी रिप्रेझेंटेटिव्ह अँड लीडर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन रुरल इंडिया. रुरल इंडिया म्हणजे गावाकडचा जो भाग असतो किंवा कुठलीही गावं असतात त्या गावामधले प्रमुख म्हणून सरपंच ओळखले जातात. जेव्हा ग्रामपंचायतीची इलेक्शन्स होतात, निवडणुका होतात, त्याच्यामध्ये पंचांची निवड केली जाते. पण निवड केलेल्या पंचांमधनं ते ठरवतात की सरपंच कोण होणार, किंवा जनतेतनं म्हणजे पीपल, थ्रू द पीपल ऑल्सो डायरेक्टली सरपंच आर ऑल्सो इलेक्टेड. सो लेट अस सी सम key aspects about the सरपंच, their role, election and tenure, त्यांच्या responsibilities, authority and terminology. म्हणजे सरपंचांना भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय म्हणतात, हाऊ दे आर आयडेंटिफाईड or by which particular name they are called. We'll see this in this video. Role of a सरपंच. सरपंच is basically a village chief, गावाचे प्रमुख असतात. that bridges the gap between villagers and government. सरकार आणि गावकरी यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे सरपंच असतात. त्यांच्या मेन ड्युटीज ऑफ सरपंच आर लीडिंग, ओव्हरसीइंग रुरल डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटिंग गव्हर्नमेंट स्कीम्स. सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी करणं किंवा त्या गोष्टी प्रॉपरली इम्प्लिमेंट होतात का नाही, दिस थिंग्स आर चेक्ड and continuously monitored by the सरपंच. सो सरपंच यांच्या अंडर ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये खूप सारे लोक कामाला असतात, सचिव असतात, वेगवेगळे पंच असतात, जे गावातल्या वेगवेगळ्या भागांवरती लक्ष ठेवून असतात. तिथल्या समस्या, जे काही प्रॉब्लेम्स तिथल्या विलेजर्सना फेस करावे लागतात, those problems are basically informed to the सरपंच. and if the problem is very serious or bigger, then that thing is conveyed to the लोकल MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, ज्याला आपण आमदार म्हणतो. ते तालुका लेवलवरती ते प्रश्न हँडल केले जातात. नाव नेक्स्ट पॉइंट इज इलेक्शन अँड टेन्युअर. सरपंच इज इलेक्टेड बाय ग्राम सभा थ्रू पंचायत इलेक्शन्स बाय द वोटर्स ऑफ द विलेज. गावातले जे मतदार असतात त्यांच्यामध्ये किंवा ते इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. मतदान करण्याचा त्यांना मूलभूत अधिकार संविधानानुसार दिलेला असतो. त्याप्रमाणे इलेक्शनमध्ये ज्या कॅन्डिडेटला सगळ्यात जास्त मतं मिळतील ते पंच म्हणून निवडून येतात आणि त्यातून सरपंच निवडला जातो. किंवा मगाशी मी म्हटलं तसं जनतेतनं, लोकांमधनं थेट सरपंचाची निवड केली जाते. बऱ्याच वेळेला ही निवड बिनविरोध सुद्धा केली जाते. नाव विल सी द अपॉइंटमेंट. द अपॉइंटमेंट कॅन बी डायरेक्ट थ्रू द वोटर्स ऑर इनडायरेक्ट. आणि यांचा कार्यकाल जो असतो, वर्किंग ड्युरेशन, टर्म ड्युरेशन, इट इज फॉर 5 years. 5 वर्षांनी पुन्हा ग्रामपंचायतीचे इलेक्शन्स लागतात, पंचायत इलेक्शन्स. त्याच्यामध्ये पुन्हा वेगळे कॅन्डिडेट किंवा तेच उमेदवार उभे राहून निवडणूक लढवू शकतात. नेक्स्ट पॉइंट इज रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सरपंच. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदाऱ्या. रुरल डेव्हलपमेंट, सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे रोड्स आणि सॅनिटेशन. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या गावामध्ये व्यवस्थितपणे इम्प्लिमेंट होणं किंवा त्या व्यवस्थित स्थितीमध्ये आहेत का नाही पाहणं खूप महत्त्वाचं असतं. बिकॉज मॅक्सिमम शेअर ऑफ विलेजेस
is about agriculture, and whatever goods or whatever produce is getting produced through the agricultural activities, it will be transported through the roads. So roads need to be proper, that connects villages to nearby city or towns. मॅनेजिंग विलेज फायनान्सेस, गावाचा जमा खर्च मॅनेज करणं, बजेट सांभाळणं, मेंटेनिंग पब्लिक रेकॉर्ड्स, गावामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड मेंटेन ठेवावे लागतात. जन्म मृत्यूची नोंदणी असते किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जे काही रेकॉर्ड्स असतात किंवा वेगवेगळ्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या, त्या रिलेटेड रेकॉर्ड मेंटेन ठेवणं, या काही बेसिक जबाबदारी असतात सरपंचांच्या. मेडिएटिंग लोकल डिस्प्यूट्स, गावामध्ये जर का काही तंटा असेल, काही डिस्प्यूट असेल कुठल्या बाबतीमध्ये, तर ते मॅनेज करणं. आणि इम्प्लिमेंटिंग गव्हर्नमेंट स्कीम्स, सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवणं. मुळात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकांपर्यंत या योजना पोहोचवणं, टू मेक पीपल अवेअर अबाउट सर्टन स्कीम्स ऑफ द गव्हर्नमेंट, बिकॉज in rural area still many people are unaware about the schemes of the government which are being implemented for their own benefit. So it is the prime responsibility of a sarpanch as a chief of the village to make people aware about the schemes of the government. Next point is authority. Now they preside over panchayat meetings and are crucial in passing resolutions for local improvement. गावाच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, एखादी सरकारी योजना जर का तिचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, अंमलबजावणी करायची असेल, तर त्याच्यामध्ये सरपंचांचा रोल, त्यांचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो. त्यांच्या एकट्याने सगळे निर्णय घेतले जातात असं नाही. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते विथ प्रॉपर consent of all the members of panchayat, some decisions are taken, but sarpanch plays very vital role in that. टर्मिनॉलॉजी, आता भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरपंचांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आता राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये सरपंच म्हणतात, पंजाबमध्ये सुद्धा सरपंच म्हणतात, उत्तर प्रदेश, युपी किंवा उत्तराखंड या साईडला ग्राम प्रधान किंवा नुसतं प्रधानजी असं सुद्धा म्हणतात. तुम्ही पंचायत सिरीज जर का बघितली असेल, तसे तुम्ही लहान आहात, सो OTT प्लॅटफॉर्म्सना किती ॲक्सेस असेल आय डोंट नो, बट पंचायत ही सिरीज जर का बघायचा चान्स मिळाला तर त्याच्यामध्ये नक्की बघा. त्याच्यामध्ये जे गावाचे प्रमुख असतात त्यांना प्रधानजी असं संबोधलं जातं. आणि बिहारमध्ये जर का आपण बघितलं तर त्याला गावाचा मुखिया म्हणजे गावाचा प्रमुख, चीफ ऑफ द विलेज, this is the term used in Bihar. Okay, so I hope this short video would have been proved to be very useful to you people to understand the meaning of सरपंच. व्हिडिओ जर का आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.